हॅलो फ्रेंड्स, आयटीआय प्रिन्सिपलच्या सिलेबसच्या कॉन्टेक्स्टमध्ये 3 शब्द आपल्याला समजून घेणं गरजेचं राहते. ते म्हणजे मेंटरिंग, काउन्सिलिंग अँड कोचिंग. बऱ्याचदा असं पण होऊ शकते की या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण सगळे सारखेच आहेत असं समजू शकतो, बट ऍक्च्युअल मध्ये देयर इज डिफरन्स. मेंटरिंग म्हणल्यावरती काय होतं की दिस इज बेसिकली अ काइंड ऑफ विजडम, वर्ड्स ऑफ विजडम दॅट आर गिवन बाय सिनियर एक्सपिरियन्स प्रोफेशनल टू दी ज्युनियर एम्प्लॉईज. सिनियर जे ज्युनियर्सला जे विजडम देत आहेत त्याला मेंटरिंग म्हणलं जाऊ शकते. देन सेकंड वर्ड काउन्सिलिंग. काउन्सिलिंग या शब्दाचा अर्थ काय होतो तर दिस इज मोर ऑफ इमोशनल काइंड ऑफ थिंग. काउन्सिलिंग मध्ये बेसिकली जर एखादा व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे किंवा एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेला आहे तर त्या व्यक्तीला जो मेंटल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो, इमोशनल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो, त्याला आपण काउन्सिलिंग म्हणू शकतो. अँड थर्ड वन कोचिंग. कोचिंग म्हणल्यावरती काय तर दिस इज बेसिकली अ काइंड ऑफ inspiration and motivation that is given to any person to achieve the full potential of that person as much as possible. मग या 3 शब्दांचे असे हे वेगवेगळे अर्थ आपल्याला इथे बघायला मिळतात. थँक्यू.